या सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. स्ट्रायकिंगला फलंदाज राहुल महेर आणि गोलंदाजी मार्कवरती परमेश्वर. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू फुलटॉस आहे. ड्राईव्ह केले, सॉफ्ट हँडने खेळले होते आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. आणि या एका धावेने श्रीगणेश झाली आहे बॅटिंग करणाऱ्या MTRA स्टार्स या संघाची धावसंख्या आहे बिनबाधक. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रताप. पहिला सामना नक्की जिंकला होता एकतर्फी टिटवाला फायटर्स या टीमने. ऑन साइडला फटका चांगला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने आणि एकच धाव मिळते या चेंडूवरती. लश ग्रीन आउटफील्ड आहे त्यामुळे चेंडूचा वेग थोडासा कमी झाला आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 2. वेगवान गोलंदाज आहे परमेश्वर. गोलंदाजी स्ट्रेंथ आहे टिटवाला फायटर्स या टीमची. रुपेश बासरे या संघामध्ये आहेत. संपूर्ण स्टारकास्ट या टीममध्ये आहे. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. यस, 6 खेळाडू एका साईडला आहेत. एकूण हॅरिसर 12 खेळाडू आहेत. बघा 12 खेळाडू आहेत हॅरिसर. पंच 9 चेंडू आहे का? यस, एकूण 12 खेळाडू नक्कीच पंच प्लेइंग 11 मध्ये आहेत टिटवाला फायटर्स या टीमच्या. त्यामुळे एका साईडला 6 खेळाडू आणि एका साईडला 4 खेळाडू आपण पाहिले. फ्रीट आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज राहुल. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची शक्यता असेल, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. फ्रीट होता आणि त्याच्यावरती मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत. या पुढील सामना असेल फ्रेंड्स 11 आणि श्री गणेश 11 या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल. श्री गणेश 11 आणि फ्रेंड्स 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉससाठी या. परमेश्वर राईट मोर द विकेट. एक चांगला गोलंदाज आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलंय. या चेंडूवरती शांत ठेवलंय फलंदाज प्रतापला. येतोय हा डॉट बॉल. श्री गणेश या टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत.
ओव्हर द विकेट परमेश्वर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अर्ली बॅट स्विंग आपण पाहिलं, खूप आधीच खेळला आणि चेंडू थोडासा उशिराने आला आणि येतोय हा डॉट बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती आहे फक्त आणि फक्त 4. 4 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे. पहिलं गोलंदाज परमेश्वरचं. ओव्हर द विकेट. ऑन साईडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. चित्याच्या वेगाने, चित्याच्या चपळाईने ही एक धाव झाली पूर्ण आणि धावसंख्या 5. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. रुपेश बासरे येत आहेत. पहिला चेंडू फिंगर रोल केले होते, गतीमध्ये परिवर्तन, लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या सामन्यामध्ये अष्टपैलू कामगिरी केली आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मिळवलाय रुपेश बासरे यांनी आणि या सामन्यामध्ये देखील सुरुवात खूप चांगली केली आहे. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल, राईट मोर द विकेट. हाफ ट्रॅकर आहे, मिस टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय आणि झेल झालाय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ, मिळते जीवनदान. धावसंख्या आहे 6. सहा धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. नक्कीच पहिल्या मॅचमध्ये MTRA स्टार्स या टीमने फक्त 5 षटकांमध्ये 18 धाव बनवल्या होत्या. पहिल्या सामन्यामध्ये या चुका केल्या होत्या, त्या चुका दुरुस्त केल्यात या सामन्यामध्ये, कारण की 9 फलंदाज गमावले होते. फुलटॉस चेंडू आहे, बॅटची कडा लागते आणि क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅनला. संत आणि सावध सुरुवात केली आहे राहुल महेर आणि प्रताप यांनी या सामन्यामध्ये. 8 धावा धावफलकावरती आहे. सुरुवात जरी संत असली तरी देखील 5 षटकांचा सामना आहे. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 45 ते 50 धावा बनवावे लागतील. त्या अनुषंगाने ही चांगली सुरुवात, कारण की एकही विकेट गमावला नाही आहे आतापर्यंत या इनिंगमध्ये MTRA स्टार्स या संघाने. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 8. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. रुपेश बासरे पुन्हा एकदा इकॉनॉमिकल गोलंदाजी करतायत. वेगवान चेंडू आपण पाहिला आणि शॉट मिडविकेटला, क्षेत्ररक्षक आहेत आणि आलाय हा पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे MTRA स्टार्स या संघाची फक्त आणि फक्त 8. बॉलर्स नेम रुपेश, बॉलर नेम प्रदीप. नवीन गोलंदाज आहेत प्रदीप येत आहेत आणि स्ट्राईक एनला फलंदाज प्रताप. ऑन साईडला फटका चांगला लॉब केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा झेल झालाय ड्रॉप. आतापर्यंत या इनिंगचा विचार केला तर प्रतापचे 2 झेल सोडलेत
आणि धावसंख्या आहे 9. राहुल महेर आणि प्रताप ही जोडी आहे. 9 धावांची पार्टनरशिप बनवली आहे, परंतु इथून मात्र गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल प्रताप आणि फलंदाज राहुल महेरला. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅटच्या आतलीकडे लागते आणि चेंडू ट्रॅव्हल होतो आहे शॉर्ट लेगला. मिळते फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. इन डबल फिगरमध्ये 10. पुन्हा एकदा बॅट अँड पॅडच्या मधून हा चेंडू निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये आलाय हा निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 10. चांगली गोलंदाजी याही सामन्यामध्ये होतीये टिटवाला फायटर्स या संघाच्या माध्यमातून. FCL पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. संघर्ष सुरू आहे. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या इनिंगमध्ये MTRA स्टार्स या टीमला. पुन्हा एकदा मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि आता मात्र अप्रतिम हा झेल पकडलाय. आउटस्टँडिंग मॅग्निफिसंट हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. प्रताप बॅक टू द पविलियन. योगेश मोरे येत आहेत. MTRA वॉरियर्स या टीमला विनंती असतील आपला एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉम्बॉक्समध्ये पाठवा. योगेश मोरे येत आहेत. नवीन फलंदाज. पार्टनरशिप ब्रेक केली गोलंदाज प्रदीपने. पहिली विकेट मिळवून दिली आहे टिटवाला फायटर्स या टीमला. यावेळेस लाईन पाहावी लागेल. चांगली फिल्डिंग झाली आणि पंचांचा इशारा येतो आहे. व्हाईट बॉल अनोखी शैली आहे. हॅरी सरांची डान्सिंग अंपायर. धावसंख्या आहे 11. षटक क्रमांक हे 3रं सुरू आहे आणि एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. शॉट फाईन लेगला आणि आलाय हा डॉट बॉल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. या पुढील सामना असेल फ्रेंड्स 11 आणि श्री गणेश 11. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉससाठी या पुढील सामना या दोन संघांमध्ये असेल. फ्रेंड्स 11 आणि श्री गणेश 11 या दोन संघांमध्ये असेल या पुढील सामना. रुपेश बासरे येत आहेत सेकंड स्पेलमध्ये. कल्याण ग्रामीण एक्सप्रेस मॅन फ्रॉम रेवतीचा हा स्टार खेळाडू आपण पाहतोय. टिटवाला फायटर्स या टीममध्ये आहे आणि मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 12. योगेश आणि राहुल ही जोडी आहे. इथून मात्र गिअर चेंज करावं लागेल. टॉप गिअरमध्ये बॅटिंग करावी लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल कारण की टिटवाला फायटर्स या टीमची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. क्या बात आहे. लेग ब्रेक हा चेंडू आपण पाहिला आणि इथे हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होती याही षटकामध्ये रुपेश बासरेच्या माध्यमातून. धावसंख्या आहे 12. फ्रेंड्स क्रिकेट लीगचं हे आयोजन भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. पुन्हा एकदा लाऊड अपील केली होती परंतु पंचांनी अपील फेटाळली. येतोय हा पुन्हा एकदा डॉट बॉल. आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय गोलंदाज रुपेश बासरे. आतापर्यंत पूर्णपणे शांत ठेवलं. ज्याप्रमाणे पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी केली होती अवघ्या 15 धावांवरती थांबवलं होतं MTRA वॉरियर्स या टीमला,
त्याचप्रमाणे याही सामन्यामध्ये MTRA स्टार या टीमला देखील शांत ठेवलाय. धावसंख्या धावफलकावरती आहे 13. षटक क्रमांक हे चौथे सुरू आहे आणि चौथ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल खूप स्ट्रॉंग आहे टिटवाला फायटर्स या टीमची. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे पूर्णपणे बीट केलंय राहुल महेरला या चेंडूवरती आणि येतोय हा डॉट बॉल. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय. या अतिशय महत्त्वाच्या सामन्यामध्ये MTRA स्टार्स या टीमला पहिला सामना गमावलाय. MTRA स्टार या टीमने प्रत्येक सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे. शॉर्ट ऑन पुल केलाय, गॅपमधून चेंडू जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय चौकार येतोय राहुल महेरच्या बॅटमधून. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. बोडके साहेबांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया. श्री गणेश 11 आणि फ्रेंड्स 11 या 2 संघांमध्ये असेल सामना आणि बोडके साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये असेल. श्री गणेश 11 आणि फ्रेंड्स 11 या 2 संघांमध्ये हा सामना असेल. रामधन दुलत येत आहेत नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये. एक चांगला गोलंदाज आहे रामधन दुलत. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. टॉस झाला, टॉस जिंकलाय श्री गणेश 11 या टीमने. श्री गणेश 11 आणि फ्रेंड्स 11 या 2 संघांमध्ये असेल या पुढील सामना. पहिला चेंडू आहे तर डॉट बॉल. धावसंख्या आहे 17. राहुल महेर यांनी एक चौकार लगावलाय. नक्कीच जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावी लागेल राहुल महेर यांना. पुन्हा एकदा मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. फिल्डरच्या वरून सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय फलंदाज योगेश मोरेच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 21. या फटक्यांची नितांत गरज आहे MTRA स्टार या टीमला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. बॅटच्या टो इनला लागतो. चेंडू येतोय लॉंग ऑनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 22. शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि अप्रतिमा झेल पकडलाय लॉंग ऑफ सीमा रेषेवरती. फलंदाज झालाय बाद राहुल महेर. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन पार्थ येत आहेत 4थ्या क्रमांकावरती. एक लेदर बॉल क्रिकेटर आहे आणि अपकमिंग रायझिंग स्टार हा खेळाडू आपण पाहतोय. पार्थ येतोय बॅटिंग करण्यासाठी. पुन्हा एकदा क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि आलाय हा डॉट बॉल. फुटवर्कचा वापर केला नाहीये पार्थने.
अंतिम चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा अर्ली बॅट स्विंग आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22 आणि 23 धावांचं टार्गेट सेट केलं आहे टिटवाला फायटर्स या टीम समोर MTRA स्टार्स या संघाने. 30 चेंडू आणि बनवायच्या धावा 23 या सामन्यामध्ये. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असेल MTRA स्टार्स या टीमला की आपण फिल्डिंग लावून घ्या आणि टिटवाला फायटर संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत. तेवीस धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये आणि रुपेश बासरे आणि त्याला साथ देतोय फलंदाज आहेत.
नागेश आणि रुपेश ही जोडी आहे आणि गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज गजानन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईक इनला फलंदाज रुपेश बासरे आहेत. 23 धाव बनवायचे आहेत टिटवाला फायटर्स या संघाला या सामन्यामध्ये. यापुढील सामना असेल श्री गणेश आणि फ्रेंड्स 11 या दोन टीममध्ये. श्री गणेश 11 या संघाने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले फ्रेंड्स 11 या टीमला. 23 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. रुपेश स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत. फुलटॉस चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड. यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल यू मिस. आय विल डेफिनेटली. फलंदाज झालाय बाद. बिग विकेट डाऊन. रुपेश बासरे 0 वरती बाद. रोहित नवीन फलंदाज. गोविंद एक खेळाडू या पण विनंती असेल टिटवाला फायटर्स या टीमला एक अतिरिक्त खेळाडू आपण या. फुल टॉस चेंडू आहे. पुन्हा एकदा बॅट्समनने लाईन मिस केली आहे आणि यस बॅट कटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 आहे. या एका धावेने श्री गणेश झाले. टिटवाला फायटर्स या टीमची धावसंख्या आहे 1-1. गोविंद आणि नागेश ही जोडी आहे. पहिल्या चेंडूवरती रुपेश बासरे क्लीन बोल्ड झाले. यावेळेस बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच करतात आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. रगरगत्या उन्हामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. फ्रेंड्स क्रिकेट लीग FCL. फुल टॉस चेंडू आहे आणि पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. शॉर्ट कव्हरला धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त 2. चांगली गोलंदाजी होते या पहिल्या षटकामध्ये. अशीच गोलंदाजी करावी लागेल. सातत्याने विकेट टेकिंग गोलंदाजी, सातत्याने डॉट बॉल फेकावे लागतील. फुल टॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये स्क्वेअर लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल 3. 23 धाव बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये आणि 3 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे टिटवाला फायटर्स या टीमची 1-3. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे.
ऑन साइडला फटका चांगला आहे. शॉर्ट आर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल चौकार. फ्रेंड्स 11 या टीमची बॅटिंग आहे या पुढीलच्या सामन्यामध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो इनफिल्डच्या वरून. टिपिकल पॉवर प्लेचा फटका आणि बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार गोविंदच्या बॅटमधून. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 11. अजूनही जिंकण्यासाठी 12 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 21. क्या बात आहे. चांगला स्ट्रोक खेळलेत आणि शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. फेकी थोडीशी खराब झाली आहे परंतु मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 12. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 11 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 20. पुन्हा एकदा बॅकपूलला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट पॉइंटला. मिळते एकच धाव आणि धावसंख्या आहे 13. जिंकण्यासाठी अजूनही 10 धावांची गरज आहे. विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे टिटवाला फायटर्स या संघाने. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. गॅप मधून चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. FCL चौकार. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. 18 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. गोलंदाज पार्थ आहेत. ऑन साइडला बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल आणि अप्रतिम हा झेल पकडलाय फलंदाज झाले बाद. सहा धावांची अजूनही गरज आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट फाईन लेगला आणि मिळते एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे. 5 धाव बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी टिटवाला फायटर्स या टीमला. फुल टॉस आहे. गॅप मधून चेंडू जातोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमा रेषेच्या बाहेर. FCL चौकार. स्कोर लेवल. जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. सॉफ्ट हँडने खेळतात आणि विजयी फटका येतोय आणि सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे टिटवाला फायटर्स या संघाने. अभिनंदन
टिटवाला फायटर्स या संघाचं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे गोविंद. दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे.